थांबा जरा देतो थांबा. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्याबद्दल अतिशय चांगलं उत्तर दिलं, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या काही 3-4 महिन्यामध्ये जो प्रकार उघडकीस आला त्याच्यामध्ये गर्भलिंग तपासणी करून खूप मोठ्या प्रमाणावर अबॉर्शन्स केले गेले. करणारा गृहस्थ हा 10वी-12वी शिकलेला होता आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टरांना पकडून त्यांनी हे सगळं केलं आणि अतिशय गंभीर बाबी काही 100 अबॉर्शन्स या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन केले. याच्यामध्ये मूळ मी सगळा तपास अतिशय चांगल्या प्रकारे पोलीस करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अडचण आपला जो कायदा आहे, जो PCPND ऍक्ट 1994 हा अतिशय जुन्या काळातला कायदा आहे. त्याच्यामध्ये खूप सुधारणा अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये खूप बदल झाल्याशिवाय हे सगळं रोखणं शक्य नाही. मी एक खाजगी विधेयक सुद्धा या निमित्ताने यावर्षी सादर केलेलं आहे आणि गंभीर बाबीचा विचार करून या सगळ्या बाबींना रोखण्यासाठी पोलिसांना त्या ठिकाणी कारवाई करण्याचे अधिकार देण्यासाठी आपण PCPND ऍक्ट 1994 याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा अपेक्षित आहेत. स्त्रियांचं प्रमाण समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घटतंय, त्याला या सगळ्या प्रॅक्टिसेस सुद्धा कारणीभूत आहेत. त्यामुळे या कायद्यामध्ये आपण सुधारणा करण्यासंदर्भामध्ये काही कालबद्ध कार्यक्रम आपण आखणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि या प्रकरणामध्ये जे पुणे जिल्ह्यामध्ये उघडकीस आलं त्याच्या विरोधामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्या विरोधात आपण काय कारवाई करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुचवल्याप्रमाणे कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अतिशय आवश्यक आहे. शासन निश्चितपणाने ही दुरुस्ती करेल आणि कुणालाही एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार नाही, त्याला जरब कशी बसेल असा कायदा आम्ही करू.